नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र 7 सूत्र इस्रायल. गेले 4-5 दिवस आपण इस्रायल हे सूत्र धरून 5-6 वेगवेगळ्या पुस्तकांचा विचार केला. या पुस्तकांवरचे व्हिडिओ सादर करत असताना माझ्या स्वतःच्याही मनात आलं आणि अनेकांना अभिप्राय, सूचना, फोन याच्या माध्यमातून असं सुचवलं की इस्रायल आणि भारत अशी तुलना करता येईल का? आणि सहज मनामध्ये आलं की जरूर हा विचार या सूत्रामध्ये इस्रायल हे सूत्र धरून करत असलेल्या ग्रंथसूक्त मालिकेच्या या भागामध्ये करता येईल. आणि म्हणून आजच्या व्हिडिओचा विषय इस्रायल हे सूत्र धरत ज्या पुस्तकांचा विचार केला त्या पुस्तकांच्या पार्श्वभूमीवर आजच्या परिस्थितीमध्ये इस्रायल आणि भारत अशी तुलना करण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की ब्रिटिश राजवटीतनं 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला आणि साधारणपणे म्हणजे त्याच काळामध्ये 1948 मध्ये इस्रायलची स्थापना झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं की मिळवलं, आपण केवळ अहिंसेनं मिळवलं की त्याच्यामध्ये क्रांतिकारकांचाही वाटा आहे. आपल्या स्वातंत्र्य चळवळीचं यश म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं की आपला देश दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळानंतर चालवता येणं शक्य नाही याचा विचार करून देश सोडून जाणं परवडेल असा विचार करून इंग्लंडनं आपण स्वातंत्र्य दिलं, अशी नानाविध तऱ्हेची चर्चा आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 77-78 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा होत असते. अगदी अशाच प्रकारची नाही तरी इस्रायलच्या निर्मितीची सुद्धा चर्चा होत असते. इस्रायलच्या बाजूनी विचार करायचा झाला तर इस्रायलनं हुकमानं आपली भूमिका, आपली भूमी मिळवली असं इस्रायल इतिहास मांडतं. पण अमेरिकेच्या पाठिंब्यानं इस्रायलनं अनधिकृतपणे अवैधरित्या पॅलेस्टाईन मधल्या एका भूभागाचा ताबा मिळवला आणि तिथे जी मूळ मंडळी राहत होती त्यांना हकलून लावलं अशी ही चर्चा आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला फाळणीचा शाप आहे आणि इस्रायलच्या निर्मितीला इतर आजूबाजूच्या देशांची दुश्मनी हा शाप आहे. आपल्यालाही एका अर्थानं आज मितीला 77-78 वर्षानंतर सुद्धा शेजारी राष्ट्र ही कायमस्वरूपी डोकेदुखी आहे. एकाच वेळेला सगळी डोकेदुखी देत नाही हे सुदैव, पण वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या वेळेवर वेगवेगळ्या टप्प्यांवरती पाकिस्तान, अलीकडच्या काळामध्ये बांगलादेशी घुसखोर आणि त्यानिमित्तानं निर्माण झालेला प्रश्न, LTTEच्या माध्यमातून श्रीलंकेने आपल्या पुढे केलेल्या समस्या, नेपाळमध्ये बदलत्या हिंदू राष्ट्राच्या भूमिकेतनं गालगोट सारख्या होणाऱ्या घटना याचा विचार होतच असतो. आणि मग या नेमक्याचा बोलवता धनी कोण, अमेरिका, चीन की दोघंही, असेही अनेक प्रश्न आपल्या देशासमोर उभे असतात. इस्रायलची परिस्थिती काही फारशी वेगळी नाही. इस्रायलच्या आजूबाजूला असलेले अरब देश किंवा आखाती देश यांच्यामध्ये मतैक्य आहे की नाही, असलं तर ते कायमस्वरूपी आहे का, कायमस्वरूपी असलं किंवा नसलं तरी त्याला काही कंगोरे आहेत का की ज्याच्यामध्ये आपण प्रवाह, अंतप्रवाह म्हणू शकू. मराठीमध्ये ज्याला करंट, क्रॉस करंट आणि अंडर करंट म्हणतात, असे प्रश्न इस्रायलच्या शेजाऱ्यांच्या बाबतही असतात आणि असे प्रश्न भारताच्याही शेजाऱ्यांबाबत असतात. हे जरूर आवर्जून लक्षात घेण्याजोग आहे. इस्रायल आणि भारत यांची तुलना करत असताना जाणवणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की अशा पद्धतीचे प्रवाह, अंतरप्रवाह काहीही असू देत, पण इस्रायल आणि भारत या दोन्ही देशांच्या शेजारी राष्ट्रांच्या तुलनेमध्ये इस्रायलचं लष्कर आणि भारताचं लष्कर यांच्यामध्ये एक समान दुवा आहे आणि ते म्हणजे हे लष्कर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सक्षम आणि कार्यक्षम आहे. दुसरी गोष्ट, प्रत्यक्ष लढाईला तोंड फुटतं तेव्हा किंवा कुठचीही कारवाई करणं किंवा न करणं याच्यामध्ये इस्रायल आणि भारत या दोनही देशांच्या बाबतीत अत्यंत निसंदिग्धपणाने असं विधान करता येईल की त्याबाबत लष्करी प्रशासन किंवा लष्करी सत्ता आणि राजकीय प्रशासन यांच्यामध्ये पूर्ण ताळमेळ असतो. आणि त्याही पेक्षा अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इस्रायल किंवा भारत यातल्या कोणाच्याही लष्कराला राजकीय महत्वाकांक्षा नाहीत. राजकीय हस्तक्षेपाच्या चर्चा या होतच राहणार. शेवटी लष्कर ही गोष्टच अशी आहे
की त्याच्यामध्ये आपल्या देशाव्यतिरिक्त इतर देश हे संबंधित होतात. हा केवळ लष्करी प्रशासनाचा प्रश्न राहत नाही, तो परराष्ट्र धोरणाचा असतो, तो गृहधोरणाचा असतो, तो अर्थधोरणाचा असतो. त्यामुळे राजकीय परंपरा आणि आणि घटनांशी ताळमेळ राखणं हे जरूर आवश्यक असतं. परंतु लष्कर त्याच्या जोरावर कारवाई करत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. जरूर इस्रायलमध्ये लष्करी पार्श्वभूमी असलेली काही मंडळी नंतरच्या काळामध्ये इस्रायलच्या राजकारणात सक्रिय झाली, प्रसंगी ते इस्रायलचे राष्ट्रप्रमुखही झाले. अशी कोणतीही घटना स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासात घडलेली नाही. या मुद्द्याकडे इस्रायल आणि भारत यांची तुलना करत असताना दुर्लक्ष करून चालणार नाही. इतिहासाच्या दृष्टिकोनातनं पाहायचं झालं तर काही महत्वाची वर्ष इस्रायल आणि भारत यांची मागची पुढची आहेत. हे एक विलक्षण साम्य आहे. खरं सांगायचं म्हणजे हे तर्काच्या पलीकडचं आहे. पण भारताच्या बाबतीतलं सगळ्यात पहिलं महत्वाचं युद्ध स्वतंत्र झाल्यानंतरचं म्हणजे 1962 सालचं चीन बरोबरचं युद्ध आहे. भारत हे युद्ध हरलं होतं. पण 1948 साली स्वतंत्र झाल्यानंतर किंवा स्वतंत्र भूमी मिळाल्यानंतर इस्रायलच्या राजकीय इतिहासातलं पहिलं महत्वाचं युद्ध म्हणजे 5 जून 1967 आहे. 62 आणि 67 मध्ये काळाच्या ओघामध्ये फारसा फरक नाही. पण तुलना करायची असेल तर लक्षात घ्यावं लागतं की 62चं युद्ध आपला देश चीन बरोबर हरलेला होता. पण 67चं युद्ध इस्रायलनं एकाच वेळेला 4 राष्ट्रांशी खेळून सुद्धा जिंकलेलं होतं. यानंतरचं भारताच्या राजकीय इतिहासातली 2 महत्वाची युद्ध म्हणजे 1965 आणि 1971 ही दोन्ही वेळेला पाकिस्तानशी झालेली युद्ध आणि ही दोन्ही युद्ध आपल्या देशानं निर्णायकरित्या जिंकलेली होती. 1967 नंतरच्या इतिहासामध्ये इस्रायलला राजकीय इतिहासात त्यांच्या देशाच्या लढावं लागलेलं महत्वाचं युद्ध हे 1973 सालचं आहे आणि तेही युद्ध इस्रायलनं निर्णायकरित्या जिंकलंय. म्हणजे आधी आपल्याकरता 62, इस्रायल करता 67, नंतर आपल्यासाठी 1965 आणि 71, 1971 आणि इस्रायल करता 1967. हेही इतिहासाचं साम्य जरूर लक्षात घेण्याजोग आहे. दोन्ही देश वेगवेगळ्या अर्थानं कृषी प्रधान आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता दोघांचाही भूगोल वेगळा, दोघांचंही तापमान वेगळं, दोघांचंही वातावरण वेगळं, दोघांचाही आकार वेगळा, दोघांचाही कृषीचा प्रकार वेगळा. हे जरी असलं तरी उत्पन्न किंवा रोजगार यासाठी भारतासाठी रोजगार आणि इस्रायलसाठी उत्पन्न या दृष्टिकोनातनं कृषी प्रधानता हे या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेतलं, खरं म्हणजे त्याही पेक्षा समाज व्यवस्थेतलं महत्वाचं लक्षण आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. समाज व्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर इस्रायलमध्ये लष्करी प्रशिक्षण महत्वाचं आहे, सक्तीचं आहे आणि त्याचबरोबर किमान 2 वर्ष प्रत्येक इस्रायली नागरिकानं स्वतःच्या वयाचा विचार न करता लष्करामध्ये नोकरी करणं सक्तीचं आहे. अशा प्रकारची चर्चा आपल्या देशामध्ये गेल्या 77-78 वर्षात अनेक वेळा झालेली आहे. पण अशा प्रकारची कोणतीही सक्ती कायद्यानं किंवा समाज व्यवस्थेनं आपल्या देशामध्ये नाही. हा इस्रायल आणि भारत यांचा संयुक्तिकरित्या विचार करत असताना लक्षात घेण्याजोगा मुद्दा आहे. एक वेगळं साम्य राजकीय प्रशासनाच्या दृष्टीनं बघण्याजोग आहे की 47 साली स्वतंत्र झालेला आपला देश आणि 48 साली स्थापन झालेला इस्रायल हा देश, तर 47 ते 2026 आपल्या देशाकरता आणि 1948 ते 2026 इस्रायल करता असा समांतर विचार करत असताना जाणवणारी गोष्ट अशी की दोन्ही राष्ट्रांच्या इतिहासामध्ये आजपर्यंतच्या स्वतंत्र राजकीय इतिहासामध्ये केवळ एकदाच किंवा एकच महिला पंतप्रधान झाले. इस्रायलमध्ये गोल्डा मायर आणि आपल्या देशामध्ये इंदिराजी किंवा कैलासवासी इंदिरा गांधी. याच दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर अलीकडच्या काळामध्ये इस्रायल आणि भारत या दोघांचीही जागतिक संरक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी बजावलेली कामगिरी हे लक्षात घेण्याजोग आहे. केवळ आपल्या देशानं केलेले सर्जिकल स्ट्राईक असा त्याचा उल्लेख नाहीये,
संरक्षण क्षेत्राबाबतच्या उत्पादनामध्ये आपण केलेली प्रगती हा मुद्दा जरूर लक्षात घेतला पाहिजे. संरक्षण विषयक वस्तू आणि सेवांचं उत्पादन याचा विचार जाणीवपूर्वक इस्रायलनं पहिल्यापासून केलेला आहे. त्यासाठी ते तंत्रज्ञान म्हणून, शक्ती म्हणून, सक्ती म्हणून, भक्ती म्हणून इतर कोणावरही अवलंबून नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे. असा एका दुसऱ्या क्षेत्राचा विचार करायचा झाला तर ते क्षेत्र म्हणजे अवकाश तंत्रज्ञान. अर्थात संरक्षण काय किंवा अवकाश तंत्रज्ञान काय याच्या बाबतची आपल्या देशातली प्रगती ही गेल्या काही वर्षातली आहे आणि आपल्या तुलनेमध्ये संरक्षण आणि अवकाश तंत्रज्ञान या दोन्हीही क्षेत्रांमध्ये इस्रायल काही पटीनं पुढे आहे. याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सुदैवानं इस्रायल आपल्या देशाचा मित्र राष्ट्र जरी नसलं तरी शत्रू राष्ट्रही कधीही नव्हतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. एका वेगळ्या पद्धतीनं विचार करायचा झाला तर इस्रायल जसं त्याच्या संरक्षणाबद्दल गाजलं जातं, इस्रायल तसंच त्याच्या दुसऱ्या क्षेत्राबद्दल जे नावाजलं जातं ते म्हणजे त्यांच्या गुप्तहेर संघटना किंवा मोसाद. अलीकडच्या काळामध्ये संरक्षण आणि अवकाश तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये जशी आपल्या देशानं प्रगती केली आहे तशा गुप्तहेर संघटना आणि अजित डोवाल सारखी व्यक्ती यांचाही बोलबाला आपल्या देशाच्या राजकारणात, समाजकारणात वाढता आहे. हाही इस्रायल आणि भारत अशी तुलना करत असताना लक्षात घेण्याजोगा किंवा उल्लेख करण्याजोगा मुद्दा आहे, हे नक्की. ही आत्ताच्या व्हिडिओमध्ये आज मी तिला करत असलेली तुलना सर्वंकष आहे अशातला भाग नाही. पण ग्रंथसूक्तमध्ये इस्रायल हे सूत्र धरून काही पुस्तकांचा विचार करत असताना, स्वतंत्र भारताच्या निर्मितीपासून आजपर्यंतचा विचार करत असताना या दोन देशांच्या राजकारणामध्ये, या दोन देशांच्या समाजकारणामध्ये आणि इस्रायल आणि भारत या दोन देशांच्या राजकारणामध्ये जे दोन समांतर प्रवाह आहेत त्याचा ओझरता उल्लेख इतक्या मर्यादित हेतून आजच्या व्हिडिओचा विषय इस्रायल आणि भारत. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.